रेकॉर्डिंग करतो. ओके. काय होतंय? असं काय होतं? प्रेझेंट नाही होत आहे. हलते कशी स्क्रीन? अशी काय होते? आहे कुठे? नाही कुठे जॉईन. ओके. दिसते आता? हो सर. ओके. हो चला सर. क्वेश्चन वाचा क्वेश्चन. The teacher is not in the class and 2 students enter into the column. What will you do as a monitor? हे 2 मुलं काय झालीत सांगा, टीचर आज नाहीयेत क्लासमध्ये आणि दोघे विद्यार्थी भांडतायत. तुम्ही मॉनिटर आहात, तर तुम्ही काय करा? काय करा तुम्ही? तुम्ही त्यांचं फाईट बघत राहणार. सेकंड ऑप्शन. हा कुठला? सेकंड ऑप्शन. सेकंड ऑप्शन. Inform the subject of a fight to the class teacher. सेकंड ऑप्शन सर. पण आपण हे केलं तर नाही चालणार. आपल्या लेवलला तुम्ही मॉनिटर आहात ना. You will हा थर्ड ऑप्शन सुद्धा चालेल सर. चालेल. हात बरा पडेल ना. म्हणजे तुम्ही मॉनिटर आहात ना, त्यामुळे तुमच्यामध्ये ते असायला पाहिजे. बाबा कोण भांडत असेल तर सॉल्व्ह करायचं असायला पाहिजे ना. आणि नाहीच झालं तर मग आपण टीचरकडे जाणार ना. बरोबर? हो सर बरोबर. ओके. नंतर नेक्स्ट याच्यामध्ये सांगा किती ट्रायंगल्स आहेत. नाही, क्वाड्रिलेटर म्हणजे काय सांगा? 4 बाजू असते. 4 बाजू असलेले किती आहेत सांगा बघा. बरोबर मोजा. त्याच्यासाठी काही ट्रिक काय नाहीये. दोन मिनिट ना, मी तिकडनं येतो इथे. 2 मिनिट. क्वाड्रिलेटर म्हणजे किती 4 बाजू असते त्याला क्वाड्रिलेटर म्हणतो. ओके सर. चौकोन म्हणजे 4 बाजू आहेत. मी नावं देतो म्हणजे तुम्हाला बरं पडेल शोधायला, आपल्याला बरं पडेल. ओके. सांगा कुठला क्वाड्रिलेटर? हा किती आहे? आन्सर ए 5. मी असं लिहितो इथे बघा नाव. ए बी एच सी. एक झाला. दुसरा कुठला लिहू सांगा? ए बी सी डी. दुसरा झाला. बरोबर आहे? ए बी डी एफ सी एफ जी. ए बी ई डी सॉरी ए बी ई एच ई जी आहे. ओके. ई एच आपण घेतला ना का नाही घेतला? नाही घेतलं. ई एफ म्हणताय ना? ई एफ बी. 3 झाले. सर ए बी डी एफ ई एफ बी. सर जी डी सी बी. कुठला? डी डी सी बी कसा होणार बाबा? चौकोन कुठे होतो तो? सर ए बी डी एफ रॉंग आहे. ए बी डी एफ. सर ए बी
आणि सर तिसरा रॉंग आहे. कुठला तिसरा कशाला रॉंग आहे तिसरा? EF ABEH बरोबर आहे की ग? F ही लिहूया पाहिजे तर आपण F ही लिहूया. ओके सर एफ नाही सर दोन ABDC सुद्धा येईल ना? ABDC. ABDC लिहिलं नाही आपण, लिहिलंय की ग? लिहिलंय की ग इथे? नाही इथे सर, आहे ना. तुम्ही ABCD लिहिलाय, मी ABDC म्हणते. तो एकच झाला, दोन्ही मिळून एकच झाले. ते मी बदलतो तो. ओके सर. हम्म. आणि कुठला कुठला राहिला बघा? ABDF झाला. सर ABEF पण होऊ शकतो का? EF केलंय ना मी. ABF ओके सर. काय का? काय का? सर AB एक कोणतरी बोला की रे. ABDE BG ABDG नाही होणार. कुठे आहे जोडलेलं? कुठे आहे? सर EC EC घेतलं नाही, मी नाही घेतलं. ABCE घेऊया. ओके आणि आहे पटपट कसे करायचे परीक्षेत? परीक्षेत नाही, असंच शोधायचं आहे. प्रॅक्टिस पाहिजे तुला. त्याला ट्रिक काय नाही आहे, बघायचे सगळे. सर ABHE येऊ नाही शकत. ABSC कसा येणार तो? HE आपण लिहिलाय की ग बहुतेक? HE हो लिहिलाय सर, पहिलाच लिहिलाय. लिहिलाय बहुतेक. आणि कुठला नाहीये बहुतेक. म्हणजे आन्सर काय येणार सांगा? काय आहे ते? आणि कुठला वाटतोय? हा, फोर्थ ऑप्शन. मी रेकॉर्डिंग चालू केलं की नाही केलं? हा केलं. ओके, फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. हे सोडवलं बहुतेक आपण, तरी पण सांगा बघूया कुणाला येते बघूया. If the electric poles are erected at 60 meter distance on 1.5 kV long road on both the sides, how many poles will be erected? काय करावं लागेल सांगा मला? एक सांगा. 1.5 किलोमीटर म्हणजे किती मीटर होणार? 1500 मीटर. 1500 हो सर. मीटर. आपल्याला किती मीटरवर लावायचं आहे? 60 60 मीटर. मीटर. मग कितीवर काय करावं लागेल याला? किती लागणार ते? काय करावं लागेल? सर आम्हाला 60,000 डिवाइड बाय 60 करायचं. बरोबर. ओके. किती येते आन्सर? हे 0 0 गेले. किती येते आन्सर? सर 25. 25. हो सर. त्यांनी काय सांगितलं? बोथ द साइड म्हणजे काय येणार आन्सर? 50. 50 नाही येणार. 50 नाही येणार. 25. सर 52 कशाला ते सांगा? 52 कशाला सांगा? आपण हा पहिला कन्सिडर करत नाही ना. पहिल्याच्या ठिकाणी पण लावणार ना. समजलं मी काय म्हणतो? आता 3 मीटर आहे बघा. 3 मीटरवर लावायचं तर 1 2 आणि 3. पण हा आपण कन्सिडर करत नाही. ओके. त्यामुळे एक आपल्याला वाढवावं लागेल. 25 आपल्याला काय होतं सांगा? 25 म्हणजे कुठून झालं सांगा? हा पहिला कन्सिडर नाही केला. रोड आपला कुठून चालू होतो? इथून चालू होतो.
आणि 25 म्हणजे कुठे झाले सांगा, इथून 25, पण त्याच्या अगोदर पण एक लावावं लागणार ना. मी काय म्हणतो, लक्षात येते का नाही येते? येतंय. सगळ्यांच्या सगळ्यांच्या हॅलो. हो सर. त्यामुळे आन्सर काय येणार सांगा, काय येणार? 52 येणार. कारण दोन्ही बाजूला 25 25 25 पण इथे आणि इथे एक पण असणार ना स्टार्टिंगला. ओके हा ओके सर. हा ओके. सर. सगळ्यांना समजलं? आवाज येऊ दे ना. हो सर. चला, हा पण बहुतेक सोडवल्यासारखं वाटतं मला. सांगा. The clues of some are arranged according to the given figure and a new figure is formed. How many faces will be there of such figure? A clues of same dimension are arranged according to the given figure and a new figure is formed. How many faces will be there of such figure? सर 10. कसं? कसं? कोण सांगतं? सर 11. कशाला सांग ना मला. सर पाठची एक बाजू, खालची एक बाजू, त्याच्यानंतर ह्या साईडची एक आणि ह्या साईडची एक, मग इकडची, त्याच्यावरची, मग त्याच्यावरची आणि मग लास्ट सगळ्यात वरच्या क्यूबच्या 3, म्हणून सर 12. 12. वरच्याचे किती बाजू होतात सांग? 3. 3 होतात वरच्याच्या. 1 2 3 असं म्हणतो तो. ओके, 3 झाले. पुढे पाठची एक पाठीमागे म्हणजे 4 झाले. या बाजूला 1, 5 झाले. ओके, लेफ्ट आणि हे घेऊया आपण. हे 1 आणि हे 1 म्हणजे हे घेतलं आणि हे घेतलं. ओके, नंतर ही पण ही एक घेणार आहे बाजू, बरोबर. लेफ्टला एक, हो घेणार आहे, ही एक घेणार आहे. ओके, आणि एक वरची एक घेणार आहे. आणि कुठली राहिली? सगळ्यात खालची सर. हा, खालची एक राहिली, बरोबर. टोटल किती होणार सांगा बाजू? 12. 11 होणार ना. 11 होणार, 11 होणार ना सर. 11. 11. In a running race of 5 students, Ahmad was ahead of John. Gautam was between Ahmad and Samir. Harbhajan was between John and Ahmad, who was at the center. मी मराठीत सांगतो बघा. 5 स्टुडंटची रेस चालू आहे. त्याच्यामध्ये काय आहे? अहमद हा जॉनच्या पुढे आहे. गौतम हा अहमद आणि समीरच्या मध्ये आहे. हरभजन हा जॉन आणि अहमदच्या मध्ये आहे. तर मध्ये कोण आहे? सर्वात मध्ये कोण आहे? हा कसा सोडवायचा बघा. किती स्टुडंट आहेत सांगा? किती स्टुडंट आहेत? 5 स्टुडंट आहेत, बरोबर आहे ना. अहमद वॉज अहेड ऑफ जॉन. जॉनच्या पुढे अहमद आहे. मी मध्ये गॅप सोडली, डायरेक्ट लिहू नका, गॅप सोडली. गौतम वॉज बिटवीन अहमद अँड समीर. हा अहमद झाला आणि समीर आपल्याला माहित नाहीये, बरोबर आहे ना. मी थोडीशी गॅप वाढवतो अजून. अहमद आणि हा जॉन. ओके, गौतम वॉज बिटवीन अहमद अँड समीर. म्हणजे गौतम इथे पण असू शकतो किंवा इथे पण असू शकतो आणि समीर इथे असू शकतो नंतर इथे असू शकतो.
ओके. पण आपल्याला काय सांगितलं सांगा, हरभजन वॉज बिटवीन जॉन अँड अहमद. हरभजन वॉज बिटवीन जॉन अँड अहमद म्हणजे डेफिनेटली काय असायला पाहिजे सांगा, इथे गौतम नसणार. इथे कोण असणार सांगा, कोण असणार, हरभजन असणार. आणि गौतम असणार तो काय असणार सांगा, समीर. आणि अहमदच्या मध्ये गौतम म्हणजे गौतम इथे असणार आहे. मग कोण सेंटरला असणार सांगा. अहमद. कसं सोडवलं समजलं तुम्हाला हो सर. का नाही? परत सांगू सर समजलं. सगळ्यांना, सगळ्यांना हो सर. समजलं. हो, हो सर. परत सांगा. परत सांगू. ओके. इथे बघा, पहिली कंडिशन काय सांगा, अहमद वॉज अहेड ऑफ जॉन म्हणजे जॉनच्या पुढे अहमद आहे. दुसरी काय सांगितली, गौतम वॉज बिटवीन अहमद अँड समीर. अहमदच्या मध्ये आणि समीरच्या मध्ये म्हणजे तो इथे पण असू शकतो असा, किंवा समीर आणि अहमदच्या मध्ये म्हणजे इथे पण असू शकतो. गौतम काय सांगा मध्ये आहे, कोणाच्या मध्ये, समीर आणि अहमदच्या मध्ये. या बाजूला पण असू शकतो, पण या बाजूला असू शकतो, आपल्याला माहित नाहीये. मग मी पुढची कंडिशन बघतो, हरभजन वॉज बिटवीन जॉन अँड अहमद. पण अहमद आणि जॉनच्या मध्ये अहमद ते हरभजन आहे, त्यामुळे हे काय नसणार आहे, हे आन्सर नसणार आहे. हे आपलं काय असणार, इथे कोण असणार सांगा, हरभजन असणार. ओके, समजलं आता? आवाज येऊ दे ना, आवाज येत नाही. ओके. चला, ह्याचं मी नाही सांगणार, तुम्ही सांगायचं. समिया सर फर्स्ट ऑप्शन. किती? नको रे, नको नको. सर फर्स्ट ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन एकाने सांगितलं फर्स्ट, आणि कोणाचं वेगळं आहे? सर फर्स्टच ऑप्शन. फर्स्टच ऑप्शन. ओके. तर वरचा जो भाग आहे ना, त्याच्यामध्ये 3 ट्रँगल आहे, बरोबर आहे? सर सेकंड ऑप्शन. सेकंड ऑप्शन, आणि कोणीतरी सेकंड सांगितलं. ओके. फोर्थ ऑप्शन. फोर्थ ऑप्शन, आणि कोणीतरी थर्ड म्हणून सांगा ना, म्हणजे सगळेच ऑप्शन झाले. कोणीतरी बोला ना थर्ड ऑप्शन म्हणून. हा, चला आता मी बघतो. वरच्या ट्रँगल मध्ये मला 3 ट्रँगल दिसतात, 1, 2 आणि मोठा 3. ओके, 3 झाले. बाहेरचा मी एक कन्सिडर करतो 1. थोडं क्लिअर समजलं? हो सर. ओके. आता जर याच्यामध्ये जर बघितले तर मला 2 दिसतात, हा एक आणि हा एक दिसतो, हा एक आणि हा दिसतो, म्हणजे 4 दिसतात. ओके. आणि जर बघितला तर तुम्ही असा पण तुम्हाला एक दिसतो, दिसतं? हो सर. ओके. आणि काय मिळते बघा आपल्याला, हे पण दिसत आहे. हा संपूर्ण जर बघितला तर एक ट्रँगल होतो की नाही, हा. आणि हा एक होतो, म्हणजे आणि 2 होत आहेत, बरोबर आहे? 13. झाले? ओके. आणि कुठला राहिला सांगा? 4, 3, 7, 8, 9, 10, 11 झाले. आणि एक कुठेतरी आहे. सर पूर्ण आहे. पूर्ण आपण धरला ना? सर पूर्णची हाफ. पूर्णची हाफ 2 होणार, मग पूर्णची हाफ 1 हो आणि 2. सर. 2 आणि 2 होणार आहे. आणि कुठला राहिला? नाही, सर म्हणजे टोटल नाही. आन्सर काय येतं? 13. 13 येतं. आणि राहिला नाही ना बघा, नाही राहिला. ओके. आन्सर काय येणार सांगा? 13 येणार होते. ओके. ओके, हे कोण करणार असले आपण प्रॉब्लेम घेतले ना का नाही घेतले? घेतले.
सोडवू मी काय तुम्ही ठेवणार? मराठीमध्ये सांगतो बघा. अ सन प्रेझेंट एज इज 4 लेस दॅन हाफ मदर्स प्रेझेंट एज. मुलाचं वय आईच्या वयाच्या जर आपण काय केलं समजा अर्ध केलं आणि त्याच्यातनं 4 वजा केलं तर मुलाचं वय मिळतं. अँड 2 मोर दॅन 1/3 ऑफ आर्म्स म्हणजे काकीच्या वयाचं 1/3 केलं आणि त्याच्यामध्ये 2 मिळवलं तर मुलाचं वय मिळतं. जर आईचं वय 42 वर्ष असेल तर काकीचं वय 2 किती असणार? पहिल्यांदा सांगू मी काय करणार काय? सर तुम्ही सांगा. मी सांगा. आईचं वय किती दिलंय आपल्याला? 42 दिलाय. बरोबर आहे ना? मग आपल्या मुलाचं वय काढता येईल आपल्याला? हो सर. किती येणार सांगा? किती येणार? 21. 21 नाही येणार. हाफ ऑफ मदर्स प्रेझेंट एज -4. 17 येणार. मुलाचं वय किती येणार? 17 येणार. ओके. आता इथे काय सांगितलं बघा. आणि मुलाचं वय 1/3 ऑफ आर्म्स प्रेझेंट एज. 2 मोर दॅन 1/3 ऑफ आर्म्स प्रेझेंट एज. म्हणजे याच्यामधून 2 वजा करूया आपण म्हणजे 15 झालं. ओके. आणि याची जर आपण टिप्पट केली तर आपल्याला काकीचं वय मिळणार 1/3. याचं 1/3 म्हणजे 15. मग ह्याला 3 ने मल्टिप्लाय केलं की काकीचं वय मिळालं. नाही समजलं होते? नाही समजलं परत सांगतो. इथे बघा. आईचं वय 42 वर्ष आहे. त्याची हाफ म्हणजे किती आली? हाफ म्हणजे किती झाली? बोला स्वरा. 21. 21. A son's present age is 4 less than 21. म्हणजे किती आले सांगा? ह्याच्यातनं 4 वजा केले तर हे कोणाचं वय मिळालं सांगा? सन्स एज. ओके. सन्स एज झालं. आता आपल्याला कोणाचं वय काढायचं आहे सांगा? काकीचं वय काढायचं आहे. पण काकीच्या वयाची 1/3 केली ना आणि त्याच्यातनं 2 अधिक केले तर आपल्याला मुलाचं वय मिळतं. मग आपण 2 अधिक करण्यापेक्षा त्याच्यातनं 2 वजा करायचे. 15 झाले. आणि 1/3 करण्यापेक्षा त्याचं काय करायचं? 3 टाइम्स करायचं. म्हणजे काकीचं आजचं वय मिळालं. पण आपल्याला काय विचारलंय सांगा? 2 इयर्स अगो किती होतं काकीचं वय? 2 इयर्स अगो किती असणार? 43. 43 असणार. तर आन्सर 43. नाही समजलं? अजून काय समजलं? कोणाला नाही समजलं? हा, परत सांगू काय समजलं? ओके. असाच एक प्रॉब्लेम तुम्हाला देतो समजा. आईचं वय मुलाच्या 1/3 आहे. नाही, मुलाचं वय आईच्या वयाच्या 1/3 आहे. मुलाचं वय आईच्या वयाच्या 1/3 आहे. जर मुलाचं वय 16 असेल आईचं वय किती असेल? क्वेश्चन समजला? तुम्ही बोलतच नाहीये आज ना लेक्चरला. काय बाहेर काय बघताय तुम्ही वेगळं काहीतरी टीव्ही वगैरे? जरा परत सांगाल? मुलाचं वय आईच्या वयाच्या 1/3 आहे. मुलाचं वय आईच्या वयाच्या 1/3 आहे. जर मुलाचं वय 16 असेल तर आईचं वय किती? If son's present age is 1/3 of mother's present age. If son's age is 16, then find the mother's age. 1/3 16 48.
कोणालाच नाहीये. 48. 48 एकदम इझी आहे ना. ह्याच्या 1/3 म्हणजे ह्याचं मल्टिप्लाय करायचं, 3 करायचं, मग आईचं वय मिळणार. ओके. परत आणि एक घ्या दाखवतो. समजा इफ मदर्स एज इज 45 and son's age is 1/3 of mother's age. Find the son's age after 2 years. म्हणजे काय सांगा, आईचं आजचं वय 45 वर्ष आहे, मुलाचं आजचं वय 1/3 असेल आईच्या, तर 2 वर्षानंतर मुलाचं वय किती असेल? पटकन सांगा, वेळ लावू नका. 17. किती? 17. कसं केलं ते सांग बघूया, एक्सप्लेन कर. कोणी सांगितलं आन्सर? सर 1/3 म्हणजे 15 हा, प्लस 2 केलं की 17. ओके, समजलं सगळ्यांना. याचं जर 1/3 केलं आपण तर किती येतं? 15 येतं. त्याच्यामध्ये 2 ऍड करायचे. आफ्टर 2 इयर्स सांगितलं. ओके. आता अनेक क्वेश्चन घ्या. चला, समजलं सगळ्यांना? हो सर. ओके. अनेक क्वेश्चन घ्या. बघा, समजा मी काय करतो, तिकडेच जाऊया आपण, इकडे. ओके. इफ आफ्टर 2 years son's age will be 1/3 of mother's present age, and if son's present age is 19, then find mother's present age. ओके. मी क्वेश्चन सांगतो बघा. 2 वर्षानंतर मुलाचं वय आईच्या वयाच्या 1/3 होईल. मुलाचं आजचं वय 19 असेल तर आईचं आजचं वय किती? जमेल? सर क्वेश्चन परत एक्सप्लेन कराल का? मुलाचं वय 2 वर्षानंतर आईच्या वयाच्या 1/3 होईल. आईच्या आजच्या वयाच्या 1/3 होईल. मुलाचं आजचं वय 19 असेल तर आईचं आजचं वय किती? सर 57. 57. बघूया. आणि कोण सांगणार आहे? आपल्याला काय सांगितलं बघा. इफ आफ्टर 2 years सन्स एज विल बी. आफ्टर 2 years म्हणजे काय? आज त्याचं 19 आहे, 2 वर्षानंतर त्याचं किती वय होणार? 21. सॉरी सर. 21 होणार. मग याच्या 1/3 असणार तिचं. आजचं सर वय 63. 63 येणार. समजलं सगळ्यांना काय ते? हो सर सर. सर मला नाही समजलं. नाही समजलं. इथे बघ, आफ्टर 2 years मुलाचं वय किती होणार सांग? आजचं वय त्याचं किती आहे?
19. 19 आफ्टर 2 इयर्स किती होणार 21. 21 होणार. मग त्यावेळी आईचं वय 1/3 असणार आहे. म्हणजे आईचं वय किती असणार नाही मुलाचं 1/3 असणार आहे आईच्या 3 into 3 करणार आपण. 63. समजलं? हो सर समजलं. हो सर. कुणाला डाऊट आहे अजून? नाही सर. ओके इथे बघा हे नाही मी घेतो ते 2 मिनिट 2 मिनिट. कोणी यांनी क्वेश्चन पाठवले बघा त्याच्यातला पहिला घेतो मी. ते याच्याशी रिलेटेड आहे कुठला एजशी रिलेटेड आहे बहुतेक बघूया आपण. दिसतोय का? दिसत नसेल तर मी वाचतो. सौमित्र इज यंगर दॅन सोमय्या बाय 8 years. सौमित्र इज यंगर दॅन सोमय्या बाय 8 years. यंगर म्हणजे मोठी का छोटी? छोटी. छोटी. इथे बघा काय सांगितलं सांगा ही सौमित्र झाली. सौमित्रा ही यंगर बाय सोमय्या मोठी आहे. सुमय्या काय ते सोमय्या ओके. ही मोठी आहे ही छोटी आहे. 8 वर्षाच्या दोघांमध्ये डिफरन्स आहे. ओके वेन द सम ऑफ देअर एजेस इज 36 years व्हॉट विल बी द सोमयास एज. वेन द सम ऑफ देअर एजेस इज 36 दोघांमध्ये दोघांचं वय किती आहे सांगा. दोघांची जर बेरीज केली तर 36 होत आहे. ओके तर आपण काय करायचे बघा इझी मेथड इथे डिवायडेड बाय 2 करायचं. किती येतं 18 येतं बरोबर आहे ना. एकामध्ये एक काय करायचं 4 ऍड करायचे एकातनं 4 मायनस करायचे काय होणार ओके ओके समजते मी इझी मेथड काय सांगतोय ते. हा ओके सर. आपल्याला डिफरन्स किती सांगितलाय 8चा सांगितला. मग त्याचं काय करायचं हाफ करायचं. दोघांची सम 36 आहे त्याचं हाफ करायचं. एकामध्ये 4 ऍड करायचे एकातनं 4 वजा करायचे. आता मोठी कोण आहे सांगा सोमय्या आहे काय सुमित्रा आहे. हॅलो सोमय्या. मग सोमय्याचं वय किती येणार 22 येणार का 14 येणार. सर 22. 22. 22 समजलं सगळ्यांना. परत एकदा हॅलो सांगा. इथे बघा मोठी कोण आहे सांगा सुमित्रा इज यंगर दॅन सोमय्या म्हणजे सोमय्या मोठी आहे. ओके आणि सौमित्रा ओके या दोघांमध्ये 8चा फरक आहे. पण दोघांच्या वयांची बेरीज किती होते 36 होते. इझी मेथड काय बघा त्याचा हाफ करायचा 18 येतो. डिफरन्स कितीचा आहे 8चा आहे. मग 18 मध्ये एक 4 वजा करा 4 बेरीज करा आणि 18तनं 4 वजा करा. म्हणजे काय आलं सांगा एकाचा आन्सर 22 आलाय दुसऱ्याचा आन्सर 14 आला. दोघांची बेरीज केली तर 36 होते. हो आपल्याला सर. पण मोठ्यांचं विचारलं यायची मग मोठ्याचंही करायचं. समजलं. हो सर. कुणाला अजून डाऊट आहे. नाही सर. ओके ओके नेक्स्ट क्वेश्चन घेतो मी.
तुम्ही बघा, कोणीतरी पाठवलंय बघा, हे ग्रुपवर पण सर पाठवलंय. मी हो, सर. पाठवलं. इथे क्लिअर दिसतं का नाही माहित नाही मला. दिसतंय तुम्हाला क्लिअर? नाही सर. नाही दिसणार नाही, क्लिअर मला. सर तुम्ही माझ्या बुक आहे. नाही, पण मला पण क्लिअर दिसत नाही. मला पण व्हॉट्सअपवरच बघावं लागेल. कारण एक पाठवलं असतं ना तर दिसलं असतं, नाहीतर हे असं नाही दिसणार सगळ्यांना. तुमच्याकडे बुक आहे का प्रत्येकाकडे? कुठलं आहे ग हे बुक? हो सर आहे माझ्याकडे नवनीत. हो नवनीत सर. काय ते? आहे सगळ्यांकडे आहे? हो सर. ओके, मग मी तिकडचाच वाचा ना तुम्ही. ओके, पहिला क्वेश्चन बघूया आपण. इथे दिसत नाही बरोबर. पहिला क्वेश्चन वाचतो बघा. समवेत वॉज बॉर्न इन इयर 2013. 2013 मध्ये त्याचा जन्म झाला. 2013. अँड सिमरन इन 2013. 2003 ना? 3. In the year 2020, what will be the difference in their ages? डिफरन्स काय असणार 2020 मध्ये? कितीचा डिफरन्स असणार? 10 years. 10 इयर्स. बापरे, बरोबर आहे. ओके, कशाला तो समजला? डिफरन्स केव्हा बदलतो का? डिफरन्स केव्हा बदलतो का नाही बदलत? समजा तुमचं वय आज 11 वर्ष आहे आणि तुमच्या वडिलांचं वय 40 वर्ष आहे. डिफरन्स किती आहे दोघांच्या वयामध्ये? डिफरन्स किती आहे दोघांच्या वयामध्ये? सर 29. 29. आणि 5 वर्षांनी किती वय होणार तुमचं? 16. आणि 5 वर्षांनी वडिलांचं वय किती होणार? 45. 45. डिफरन्स किती आहे सांगा याच्यामध्ये? ट्वेंटी नाईन. वाढला कमी झाला? कमी झाला का वाढला? डिफरन्स कायम काय राहणार सांगा? सेमच राहणार, वाढणार नाही, कमी राहणार. त्यामुळे आपल्याला 2020 विचारू दे, 2025 विचारू दे, काय फरक नाही पडणार. डिफरन्स, एकदा जो डिफरन्स असतो तो कायमच राहणार आहे. लक्षात येते काय ते? समजलं? ओके, सगळ्यांना समजलं ना? ओके ओके. नंतर नेक्स्ट, टोटल एज ऑफ नैत्रिक अँड श्लोक. नैत्रिक अँड श्लोक टुडे इज 45 इयर. दोघांच्या वयांची बेरीज 40. सगळ्यांकडे आहे ना क्वेश्चन? नैतिक. नैतिक आहे का? नैतिक, ओके. नैतिक, आफ्टर 5 years नैतिक विल बी 25 years ओल्ड. 25 years ओल्ड होणार. म्हणजे आजचं वय काय आहे सांगा नैतिकचं? आजचं वय काय आहे? 20. याचं 20 आजचं असेल तर शौक कोण आहे तो? श्लोकचं वय किती असणार? 25. मग 5 वर्षांनी किती असणार? 5 वर्षांनी 30. समजला मी काय म्हणतो ते? आताची बेरीज त्यांची दिलेली आहे 45 दिलेली आहे. 5 वर्षानंतर नैतिकचं वय 25 होणार. म्हणजे आजचं वय त्याचं किती आहे सांगा? 20 आहे. याचं 20 असेल, दोघांच्या वयाची आजची बेरीज जर 45 असेल तर याचं वय आजचं 25 असायला पाहिजे. आणि 5 वर्षानंतर काय असणार सांगा? 30 होणार आहे. ओके, समजलं? हो सर. कुणाला डाऊट आहे? कुणाला डाऊट आहे? डाऊट आहे का? परत एक्सप्लेन करा. परत एक्सप्लेन करा. ओके, इथे बघ 2 आहेत. कोण आहे सांग? नैतिक आणि श्लोक. दोघांच्या वयांची बेरीज किती आहे आजची?
45 एवढं समजलं? हो सर. ओके. 5 वर्षानंतर याचं वय 25 होणार नैतिकचं. 5 वर्षानंतर आफ्टर 5 इयर्स. आफ्टर 5 इयर्स. ओके. मग आजचं वय किती असणार याचं? 20. 20 असणार. याचं 20 आजचं आहे आणि दोघांची बेरीज आजची 45 आहे, तर याचं वय आपल्याला काढता येईल की नाही? 25. हो सर. 25. 25. 5 वर्षानंतर त्याचं किती असणार? 30. 30 असणार. तेच आपल्याला विचारलं. 5 वर्षानंतर किती असणार? श्लोकचं काय विचारलं? क्लिअर? ओके सर. हो सर. डाऊट आहे? नाही डाऊट सर. आहे? नाही सर. ओके. नंतर नेक्स्ट. गुंडूज फादर इज 3 times गुंडूज एज. 3 times गुंडूज एज म्हणजे समजा गुंडूचं 5 असेल तर वडिलांचं किती असणार आहे? गुंडूचं आजचं 5 असेल 15 असणार आहे. ओके. पण हे आपल्याला दिलेलं नाहीये. ओके. 4 years back he was 41 years old. Okay. Gundu's father is 3 times Gundu's age. 4 years back he was 41 years old. म्हणजे आता किती असणार ते? 4 वर्षापूर्वी 41 होतं, तर आजचं वय किती असणार? 45. 45 असणार. 40. 45. आणि आपल्याला काय सांगितलं? गुंडूज फादर इज 3 times गुंडूज एज, म्हणजे गुंडूचं वय किती असणार? गुंडूचं वय किती असणार? 15. असणार आहे. समजलं काय ते? सगळ्यांना? हो सर. ओके. येस सर. हो सर. ओके. नंतर नेक्स्ट बघा. 7 years ago सानिका अँड केतकी टोटल एज वर 30. 7 years ago म्हणजे 7 वर्षापूर्वी दोघांची सानिका अँड केतकी 30 होतं. आज किती असणार त्यांच्या दोघांची बेरीज? आज किती असणार? 7 वर्षापूर्वी 30 होतं, तर किती ऍड करावं लागणार? हॅलो. सर 44 years. 44 years. ओके. कशाला लक्षाला? 7 मध्ये सर एकाचं 7 आणि दुसऱ्याचं 7. मग 7 + 7 40 आणि 30 + 14 44. 44 झालं. ओके. पण आपल्याला काय विचारलं? 7 years in. पुढील 7 वर्षामध्ये, पुढच्या 7 वर्षामध्ये किती होणार त्यांची बेरीज असं विचारलं. मग काय करावं लागेल? 58 years. प्लस 17 14 करावं लागेल. काय होणार सांगा? 58 years. 58. समजलं? येस सर. कुणाला नाही समजलं? कुणाला समजलं नाही? सर समजलं. ओके. नंतर नेक्स्ट. The sum of present year ages of mother and son is 52. मदर आणि सन यांच्या वयाची बेरीज 52 आहे. अँड डिफरन्स ऑफ देअर एज इज 20. हे मी बोलतो घेतल्यासारखं वाटतं मला. हे डिफरन्स 28 आहे. ओके. देन फाइंड द एज ऑफ सन 2 years since. त्याला काय करायचं बघा, एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला. दोघांची बेरीज दिली आणि दोघांची काय दिली सांगा? डिफरन्स दिलाय. तर आपण काय करायचं सांगा? इथे असं लिहायचं आणि जे दोन्ही बघा हे प्लस आहे मायनस आहे ना, असं कट करून टाकायचं आणि इथे काय करायचं? ह्या दोघांची बेरीज करायची. किती येते? ओके. आणि त्याची हाफ करायची. त्याची हाफ करायची म्हणजे आपल्याला मदरचं एज मिळणार. आणि एकदा तुम्हाला मदरचं एज मिळालं, किती मिळालं मदर? येणार ना 70 नाहीये 80 ना. हा किती आहे ना? 80. ओके ओके 80. मदरचं एज किती मिळालं आपल्याला? 40 मिळालं. 40. मग 40 प्लस किती होणार? 12 होणार आहे. मुलाचं आजचं वय किती आलं? 12 झालं.
2 वर्षानंतर त्याचं 14 असणार आहे. मी काय ट्रिक सांगतो ती समजते तुम्हाला, ही ट्रिक का नाही समजत आहे? ही बहुतेक मी बहुतेक तुम्हालाच सांगितली आहे, मला तर आठवते, मला बघावं लागेल रेकॉर्डिंग मध्ये. काय करायचं बघा, दोघांचं सम दिलंय आणि डिफरन्स दिलाय ना, तर काय करायचं, हे आहे ना त्यांची बेरीज करायची, आणि मोठी कोण आहे, मदर आहे ना, याचा हाफ केल्यावर तुला मोठ्याचं एज मिळणार. किती मिळणार? 40 मिळणार. आणि 40 जर हिचं असेल तर 52 यायला इथे 12 असायला पाहिजे. म्हणजे आजचं वय किती आलं, सनचं 12 झालं. आणि आपल्याला 2 वर्षानंतर विचारलं, मग 12 प्लस 12 2 होणार, 14 होणार. समजलं? हॅलो, हो सर. नक्की? आता मला पटकन एक सांगा बघूया, मदर आणि सनच्या वयाची बेरीज समजा 48 होते, आणि त्यांचा डिफरन्स जो आहे ना तो समजा 12 वर्षाचा आहे, तर मदरचं वय किती आणि मुलाचं वय किती? पटकन कसं काढणार सांगा. एवढा वेळ? बापरे, मी तुम्हाला ट्रिक सांगितली की. 60. हा, सर 60. 30 सर 30 मदरचं 60, 30 मदरचं 30. 30 30. मी तुम्हाला ट्रिक काय सांगितली, दोघांची बेरीज दिली आणि वजाबाकी दिली, तेव्हा काय ट्रिक करायची, याची सर, बेरीज करायची, नंतर हाफ करायचं, हाफ करायचं. 30. मदरचं 30 वर्ष, तर मुलाचं किती असणार? 30. 30 असणार. 18 मुलं 18 18. समजली ट्रिक का नाही समजली? समजली. ओके, आता पटकन सांगा. ही मागे पण मी सांगितलेली, हा तुम्ही विसरता सगळं. एक भाऊ आहे आणि त्याची बहीण आहे, ओके. त्यांच्यात वयाची बेरीज किती होते? 36 होते. आणि त्यांच्या वयामधला डिफरन्स आहे ना, तो आहे तो 6 आहे. तर दोघांची वय सांगू शकाल? पटकन सांगायचं, वेळ घ्यायचा नाही. सर ब्रदरचे 21. सर ओके, ब्रदरचं 21 आणि सिस्टरचं 15. सिस्टर्स 15. पण असं पण असू शकतं, हा, सिस्टर मोठी असू शकते, ब्रदर लहान असू शकतो, मग तेव्हा उलट होणार ते. ओके. हो सर. ओके, समजलंय? हो सर. ओके, आता लक्षात राहणार ना ट्रिक का नाही? राहणार सर सर. राहणार. ओके, नाहीतर माझ्याकडे मेमरी कार्ड असतं, कुणाला पाहिजे तर सांगा, मी पाठवून देतो. 500 रुपयाला मिळतं. पाहिजे कुणाला? सर हा, तुला परत पाहिजे? सांगते, 21 नंतर ना पुढे मला कळालं नाही. कळालं नाही? काय कळालं नाही? कोण सांगतं ग, सांगा त्याला. किती सांगितलेलं मी? 6 सांगितलेलं ना? ओके. हो सर. कोण एक्सप्लेन करतं बघूया? कोण करतं एक्सप्लेन? स्वरा. सर मी एक्सप्लेन करते. मी ना काय केलं, 36 प्लस 6 आन्सर 42. मग त्याला डिवायडेशन केलं, आन्सर 21 आलं. मग त्याच्या पुढे मला माहिती नाही. इथे बघ, याचं जर 21 असेल तर याचं किती असणार? कारण दोघांची बेरीज केली तर 36 होते. सर मग याचं किती 36 मायनस 21 करायचं, तर सिस्टरची एज भेटणार आपल्याला. हा, किती 50. येणार? 15 येणार. समजलं. समजला? हो सर समजलं. ओके. नंतर आता नेक्स्ट बघा, तुमच्या याच्यामध्ये बघा, व्हॉट्सअपवर
किंवा पुस्तकातलं बघा किती नंबरचं 7 नंबरचं. चिंटू अँड पिंकी हॅव 4 years ऑफ डिफरन्स in their ages. After 6 years, their total age will be 28. 28 त्यांचे काय होणार सांगा? आफ्टर 6 year होणार. आता किती होती त्यांची वयाची बेरीज सांगा? आफ्टर 6 year 28 होणार त्यांचं टोटल. 22. 22 आहे ना. ए आणि बी आहे समजा. नको आपण तेच घेऊया. कोण आहे सांगा? चिंटू आणि पिंकी. चिंटू अँड पिंकी. याचं जर 6 ने वाढलं तर ह्याचं 6 ने वाढणार की कमी होणार? तसंच राहणार. काय होणार? याचं वाढणार आणि याचं वाढणार नाही असं होणार का? नाही. दोघांचं 6 ने वाढणार. म्हणजे एकूण किती वजा करायला पाहिजे आपल्याला? 12 वजा करावं लागणार. किती वजा करावे लागणार? मी काय म्हणतो 12. लक्षात आलं? 12. का ते लक्षात आलं? का ते लक्षात आलं का? हा, परत मी एकदा मगाशी सांगा. तुम्हाला इथे बघा, मी तुम्हाला मगाशी काय सांगितलेलं? तुमचं वय 11 वर्ष आहे. तुमच्या भावाचं वय 13 वर्ष आहे. बेरीज किती होते? किती होते? 24. 24. आफ्टर 4 years बेरीज किती होणार? किती ऍड करावे लागणार? 4 ऍड करायला लागणार. 4 ऍड करावं लागणार. म्हणजे ह्याचं वाढणार आणि याचं वाढणार नाही असं होणार आहे. 8 ऍड 8 करायला ऍड हवे. करावं लागणार. तसंच समजा 4 वर्षापूर्वी काढायचं आलं तर किती मायनस करावं लागणार? सबट्रॅक्ट करावं लागणार? 8. 8. का ते लक्षात आलं? कारण जसं ह्याचं कमी असणार तसं ह्याचं पण कमी असणार ना. आता समजलं? हो सर. ओके. इथे काय दिलं बघा? आफ्टर 6 years देअर टोटल एज विल बी 28. म्हणजे आफ्टर 6 year 28 होतं. तर आता त्यांची बेरीज किती असायला पाहिजे? 16 असायला पाहिजे. आपल्याला काय सांगितलं? दोघांमध्ये 16चा 4चा डिफरन्स आहे. मग मगाशी मी तुम्हाला ट्रिक काय सांगितली? त्याचं हाफ करायचं. 8 येतं. एकामध्ये 8 4 2 मिळवायचे आणि एकातनं 2 वजा करायचं. कारण 4चा डिफरन्स आहे. एकाचं वय 10 आणि दुसऱ्याचं 6 आहे ना. समजलं? त्यामुळे आन्सर काय येणार? कोण मोठा आहे त्याच्यावर आहे. चिंटू मोठा असेल तर 10 असणार आणि जर कोण पिंकी मोठा असेल तर त्याचे 10 असणार. म्हणजे आन्सर दोन्ही पैकी एक येऊ शकतो. चिंटूचं वय. नाही समजलं? हॅलो समजलं. सगळ्यांना? इथे बघा, मगाशी मी तुम्हाला डिफरन्सचा एक प्रॉब्लेम घेतलेला बघा. जेव्हा डिफरन्स दिलेला असतो ना, सम दिलेला आहे. किती सम दिलंय सांगा? 16 आहे म्हणून सांगितलं. दोघांच्या वयाची सम दिलंय किती? ते 16 दिलं. म्हणजे आपण चिंटू प्लस पिंकी इज इक्वल टू 16 आणि डिफरन्स काय सांगितलाय? 4 सांगितलं. तर त्या मेथडने पण तुम्ही जाऊ शकता. ओके. इथे काय करायचं? 20 घ्यायचं. त्याचं हाफ केलं ना की मोठ्याचं वय मिळणार. मोठ्याचं 10 झालं आणि 6. पण मोठा कोण आहे तो आपल्याला नाही सांगितलं. पिंकी मोठी आहे काय चिंटू मोठा आहे? त्यामुळे कुठलं? पिंकीचं चिंटूचं 10 पण असू शकेल, 6 पण असू शकेल. त्यामुळे ऑप्शन आपण कुठला निवडणार सांगा त्याच्यातला? 6 or 10 years. 6 or 10. 10. नक्की समजलं का उगाच सांगता? नाही सर, कळलं. कळलं. ओके. नंतर नेक्स्ट 1 घेऊया आपण आणि टाइम संपला आपला, पण 1 घेऊया आपण. 8 नंबरचं. शाहरुख अँड अमीर. कोण आहेत बाबा हे? शाहरुख आणि अमीर दिलंय नाव. ओळखता तुम्ही? सर नाही, त्याचा पुढचा टोटल एज ऑफ कविता आहे ना. कुठे? नाही, आठवं घेतोय आपण. हो त्याच्या सर, अगोदर 1 नंबरच आहे. नाही, इथे दिलंय शाहरुख अँड अमीर टोटल एज इज 50 years दिलंय. हो सर, शाहरुख अँड अमीर्स टोटल अमीर. एज 50 years. ओके, हा सोडूया आपण. चला, नसेल तर मी सांगतो. शाहरुख अँड अमीरचं टोटल एज 50 years आहे. बिफोर 10 years अमीर वॉज
14 इयर्स ओल्ड, बिफोर 10 इयर्स 14 इयर्स होता. तर आता किती असणार याचं आमिरचं वय? बिफोर 10 इयर्स आमिर वॉज 14 इयर्स ओल्ड. 10 वर्षापूर्वी 14 वर्ष होतं. तर आता किती असणार? 24. 24 असणार. त्याचं जर 24 असेल आजचं, त्याचं किती असणार पटकन सांगा? 26. 26 असणार. 26. एकदम सिंपल आहे. ओके, चालेल. पुढचं ट्राय करा, नाहीतर आपण उद्या बघूया. उद्या पण बघतो आम्ही. जर स्वराचा मी 8:30ला जर लेक्चर ठेवला तर तुम्हाला नाही हे करता येणार, नाहीतर उद्या सोडूया आपण हे. ओके, राहिलेले उद्या सोडूया. तुम्हाला येतात ते सोडवा, आणि असे काही तुमच्याकडे असतील ना तर ते रेडी ठेवा. उद्या आपण डिस्कस करूया, सगळे सोडूया अशा प्रकारचे सगळे. ओके, चालेल सर. आणि तुम्ही ओके प्रयत्न पण सर. करा. तुम्ही पण प्रयत्न करा. ओके, सर, हा बोल. हा ते ग्रुपवर क्वेश्चन आन्सर सेंड केले आहेत बघा, त्यात शाहरुख खान नाहीये. मी आता पाहिलं ना. ओके, तो पण सोडूया. हा ते पाठवलंय. नाही, तिथे कोणीतरी अगोदर पाठवलंय, त्याच्यातलं बघितलं मी. कोणी पाठवलंय तिचा? तूच हा हा. पाठवलंय तुझा? तूच पाठवलं ते बघितलं मी अगोदर. नाही सर, मी नाही पाठवलं. कांदे तुझ्या नावाने आहे की ग? आणि अनुजने इंडिया आहे. अनुज, हा तुझं वेगळं आहे, तुझे क्वेश्चन वेगळे, ते पण बघूया आपण. चल, तुझ्यातला पण एक कम्प्लीट करूया. तुझ्यामध्ये 8वा क्वेश्चन वेगळा आहे. टोटल एजेस ऑफ कविता, सविता आणि सलमा, ते सांगते ना? ओके, ते सांगते ना तू? हो सर. कविता, सविता आणि सलमा. 4 years before was 28. 4 years before. Then what will be the total of their ages 4 year hence? म्हणजे याच्यामध्ये 4 years before म्हणजे आजचं वय करण्यासाठी 4 ऍड करावं लागेल. टोटल 12 ऍड करावं लागेल. किती आले? 40 झाले. पण आपल्याला काय सांगितलं? टोटल एज आफ्टर 4 years सांगितलं. मग आणि 12 ऍड करावं लागेल. मग किती होणार सांग? 52. 52 होणार. सिंपल आहे क्वेश्चन. हे आपल्याला दिले ते 4 years बिफोर 4 years, सम बिफोर 4 years. आजचं काय मेन आपल्याला 12 ऍड करावं लागणार, आणि आफ्टर 4 years काढायचं असेल आणि 12 ऍड करावं लागणार. आन्सर 52 येणार. ओके ओके, ओके सर. हा चालेल. ओके सर. चला मग, चला थांबूया मग. उद्या सगळ्यांनी 6:30ला बहुतेक मी स्वराचा ठेवतो. सगळ्यांनी हजर पाहिजे. ती काहीतरी प्रेझेंट करणार आहे, ते बघायचं आहे तुम्हाला. ओके ओके सर. ओके सर.